नमस्कार, मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेता इन रेडियो से आपका हार्दिक स्वागत करता हूँ। दिव्या जी, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आल्यानंतर शिक्षणामध्ये सुद्धा बरेच सुधार झाले आणि त्यानंतर मग एज्युकेशन ही फार महत्त्वाचं होतं। बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की शाळेमध्ये सुद्धा स्क्रीन लावल्या गेल्या, बरेच उपक्रम झाले, पण काही ठिकाणी सक्सेस पण नाही झाले, याच्यावर ब्लेम पण आले आणि तुम्ही सुद्धा काय नवीन एक ॲप सुरू केला आहे, काय आहे तो ॲप आणि त्याचा फायदा लोकांना कसा होणार आहे? बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। खरं तर वर्सोव आणि धारावी या दोन विधानसभेमध्ये माझं काम चालू आहे आणि इथले जे शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक ॲप आणलेला आहे आणि त्या ॲपचं नाव आहे सहज शिक्षा ॲप। सहज शिक्षा ॲप, हां, आता सहज शिक्षा ॲप म्हणजे काय, इझी एज्युकेशन ॲप, आणि हे अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, पण कमर्शियली याची व्हॅल्यू 7,000 रुपये आहे सध्या सहज शिक्षा ॲप। तर तुम्ही जर नॉर्मली फोनवरती गेलात आणि डाउनलोड केलं तुमच्या मुलांसाठी तर ते 7,000 रुपये पे करून तुम्हाला ॲप मिळेल। पण आपण माझ्या माध्यमातून आपण एक इनिशिएटिव्ह आता क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण लिंक तयार केलेली आहे या ॲपची आणि ह्या लिंकवरनं जर तुम्ही फक्त 20 रुपये देऊन रजिस्ट्रेशन केलं तर हा ॲप डाउनलोड करून यूज करू शकतात मुलं ना। हा ॲप काय आहे तर हा ॲप 5वी ते 10वी मध्ये शिकणारी जी मुलं आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या शाळांमध्ये, त्याच्यामध्ये इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियम अशा 3 मीडियम्सच्या 5वी ते 10वीच्या मुलांसाठी याच्यामध्ये अभ्यासक्रम अवेलेबल आहे। ह्या ॲपमध्ये व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि हा ॲप रिव्हिजन ॲप म्हणून पूर्ण मार्केटमध्ये आणला जातो आहे आणि तो 7,000 रुपयाला जनरली मिळतो। आमच्या लिंकवरनं फक्त 20 रुपयामध्ये पूर्ण वर्षभराचं सिलेबस मुलांना अवेलेबल होईल। खरं तर फ्रीमध्ये द्यायचं होतं, पण आपल्या इथे फ्रीमध्ये दिलं तर काही व्हॅल्यू नसते म्हणून ते मिनिमम ठेवलेलं आहे। आज मला वाटतं एक दिवस वडापाव खायला गेलो आपण तर एका वेळच्या वडापावचे 20 रुपये होतील, तर वर्षभरामध्ये एक वडापावची किंमतमध्ये आपल्याला हा ॲप मिळू शकेल ना। याचा ॲडव्हान्टेज काय आहे तर याचा मागचा जो बेसिक विचार जो असा आहे की मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात, 5वी ते 10वीची मुलं जेव्हा शाळेमध्ये जातात, वर्गामध्ये असतात, तर आपल्यालाही माहिती आहे 45 मिनिटाचा एक वर्ग असतो आणि त्याच्यात शिक्षक जे शिकवतात तर एक 15-20 मिनटं अटेन्शन असतं, त्याच्यानंतर माइंड वंडर करायला लागतं किंवा मग खोड्या काढल्या जातात, मग तो जो धडा शिकवलेला असतो तो पूर्णपणे समजलेला नसतो आणि मग मुलं काय करतात, घरी जातात, घरी गेल्यानंतरही अभ्यास करत नाहीत आणि मुख्य मुद्दा असा की शिक्षक जो धडा त्या दिवशी शिकवतात तो रिपीट होत नाही पूर्ण वर्षभरामध्ये परत। म्हणजे काय असतं, मुलांनी स्वतःच घरी जायचं, स्वतःच अभ्यास करायचा आणि मग तो समजून पण घ्यायचा। जरी वर्गामध्ये लक्ष दिलं नसेल मग तो 10 वेळा वाचेल तरी पण समजलं नाही, मग ठेवून देईल आणि मग परीक्षा आली की मग घोकंपट्टी करेल किंवा रट्टा मारेल आणि मग ते लिहून येणार। म्हणजे यात नुकसान काय की त्या धड्यामधलं जो गाभा आहे, जो कन्सेप्ट आहे तो मुलांना समजत नाही। मग जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग पुढच्या स्टडीजना सगळा खूप प्रॉब्लेम होतो आणि आमचा इंटेंटच हा आहे की ह्या ॲप थ्रू मुलांना रिव्हिजन करण्यासाठी घरी जे ॲपमध्ये व्हिडिओज दिलेले आहेत प्रत्येक चॅप्टरचे, त्याच्यामध्ये टीचर शिकवतानाचे व्हिडिओज आहेत, म्हणजे त्यातही मुलं जर घरी बसून बघितलं तर त्यांना तो फील यायला पाहिजे की ते शाळेतच बसून शिकतायत। ऑफकोर्स इथे कॉम्पिटिशन शाळेची किंवा ट्युशन टीचरची अजिबात नाही आहे, उलट हे त्यांना कॉम्प्लिमेंट होईल आणि मुलांचा अभ्यास जास्त स्ट्रॉंग झाला तर आपले पर्सेंटेज वाढतील। तर हा पूर्ण ॲप आत्ता अवेलेबल आहे माझ्याकडे, मी तुम्हाला त्याची लिंक पण पाठवून देईल आणि माझं असं वाटतं की तुमच्या माध्यमातून हे जिथे जिथे पोचू शकेल वर्सोवमध्ये तिथे तुम्ही पोचवावं आणि मुलांनी त्याचा फायदा घ्यावा। आय एम प्रिटी शुअर, मला कॉन्फिडन्स आहे याच्याने मुलांचा फायदा होईल। मॅम, तुम्ही आता जे सांगितलं याच्यानंतर आमच्याकडे फोनची अक्षरशः रिंग वाजत राहणार। माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यानंतर जर अंधेरी किंवा आपल्या ईस्टचे कुठे पण असतील लोक असतील तर दिव्या मॅम तुम्हाला भेटण्यासाठी लोकांनी कुठे यावं, तुम्हाला कुठे संपर्क साधा, एवढं फक्त तुम्ही सांगा, कारण लोक आता एवढ्या 20 रुपयामध्ये भेटणारा जो ॲप आहे फार मोठी लोकांना सोय होणार आहे। तर तुमचा पत्ता किंवा तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला भेटायचं आणि या विषयावर कसं त्यांना मदत होईल तुम्ही सांगा।
सध्या हा ॲप आमचा अंधेरी वेस्टसाठी म्हणजे वर्सोवासाठी आहे. वर्सोवाचे जे पिनकोड्स आहेत 53, 61, 102, 58 पण काही प्रमाणामध्ये आहे आणि धारावीचं तर आहेतच 17, 19, 22 असे पिनकोड्स अवेलेबल आहेत. पण बाकीचे जणांना जर तो हवा असेल तर माझ्या ऑफिसला संपर्क केला तर मग इकडनं आम्ही कोऑर्डिनेट करून देऊ. माझा ऑफिसचा ॲड्रेस तुम्हाला माहिती आहे, दिव्या ढोले नागरिक सेवा केंद्र, G7 मॉल, ग्राउंड फ्लोअर, नियर वर्सोवा मेट्रो स्टेशन, 7 बंगला बस डेपो. एवढे लँडमार्क्स इनफ आहेत आणि अगदीच काही झालं नाही तर गुगलवरती पण पूर्ण अवेलेबल आहेत. लोक आमच्यापर्यंत येऊ शकतील. मला खूप आनंद होईल जर बाकीच्या क्षेत्रांमधले पण म्हणजे वर्सोवा सोडून बाकीचे जण पण आले तर आम्ही नक्की हेल्प करू. सॉरी आणि दुसरा एक विषय, हा ॲप कुठल्या म्हणजे हिंदी, इंग्लिश, मराठी कुठल्या ह्याच्यात लँग्वेजेसमध्ये आहे? हा इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे मुलांना 2 लँग्वेजेसमध्ये तो अवेलेबल. हिंदीचे मुलं पण मराठी किंवा इंग्लिश, सेमी इंग्लिशमध्ये ते अवेलेबल आहे. तर त्याचा फायदा घेऊ शकतील. अशा पद्धतीने आपण ह्या चांगल्या ॲपचा फायदा कसा घ्यायचा या दिव्या मॅमकडनं समजून घेऊ शकता. मी अतुल जैन, हिंदी न्यूज चॅनल नेता 24/7. थँक्यू.